अरे हरण बघ नुसतं तुरु 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 तुरु. काय कडक पीस आहे राव. अरे जबऱ्या माले रे, जबऱ्या माले नुसता. मुंग्या आल्या डोक्याला मुंग्या. माहित आगाव काटा आलाय बघून. अरे बघ ना नुसता टमाटर रागत लाल लाल आहे नुसता. कसं चलते बघ ना, टुपुक टुपुक एकदा तरी हातात आली ना. नशिबात असेल का पण आपल्या ही. का नसन येडा असा माल भेटणं मजा. का चल चल नशिबात घेऊन येऊ तिला. ती ह्या टायमिंगला बाहेर येत असते भांडे घासाय. अजून आली कशी नाही. अर्धा तास झालाय आलो नाही. हे बघ हे बघ हे बघ. आयला लग्न झालंय तरी कशी टावका दिसते ना का. साडीमध्ये तर अशी झपूक झपूक दिसायला लागली. वाटतं तरी का लग्न झाले म्हणून. बघ ना बाई 20-21 वर्षाची पोरगीच वाटायला लागली आता. अरे पोरांचं नशीब रे असे बरे बरे बायका वाटलं त्यांना. आणि आपलं नशीब कुठं. भेटल भेटल अक्षा कावा तरी आपल्याला अशी भेटल. हे आली ग बघ. नाही ना चल हिच्या माग चल. चल चला दाम म्हणे. काय ग कुठं चालली एवढं घाबरत घाबरत. अगं काय सांगू तुला. अगं तू ते पोरं अगं नको नको करून सोडले. बघ रस्त्याने कशी छेडत होती मला. ते तुला पण छेडतायत. तुला पण म्हणजे अगं ते मला पण छेडायला लागलेत. बाई ग गावात तर फिरायचं पण आता मुश्किल झाले. नाही तर काय अगं मला पण काय काय बोलतात माहितीये का. अगं आता साडी घातली माणसाने आता कसं राहावं ग सांग ना तू. हा साडी सुद्धा आज झाकून यावं लागते आता. मला तर ना कुठं बाहेर पडायचं म्हणजे तरी भीती वाटायला लागली. हा नको. नाही नाही असं करून नाही चालायचं. आज आपण दोघी उद्या दुसऱ्या पोरींसोबत पण असंच होईल. हो तेच की. आपण ना तात्यांकडे जाऊ. हा हे बरं राहील. चल चल लवकर परत यायची मागून मला भीती वाटायला लागली. त्यांना सांगू आपण. चल चल तात्या. हरकार पोरी हो. अहो काय बोलू आता तुम्हाला. अहो तात्या ते गावातले पोरं नुसतं छेडतायत. अहो काही बोलतायत विचित्रवाणी. काय माले आणि काय हे आणि ते. असं कुठं असतं का. आम्ही गावात फिरायचं की नाही फिरायचं. रस्त्याने जाणं पण मुश्किल झालंय तात्या. अहो काय बोलायची सुद्धा सुरानी नाही. बोलायच्या आधीच ते निघून जातात. आणि काय बोलणार त्यांना रस्त्याने एकटा असल्यावर. अगं पण सरळ 2 वाजून द्यायच्या ना तिथंच. अहो ते दोघं एकटं बाई माणूस काय करणार सांगा बरं तात्या तुम्ही. आणि ते पण जाऊ द्या. पण बोलतात तर बोलतात आणि सटकेच गाडीवर निघून जातात कधी कधी तर. मग काय बोलणार. आणि माणसं तरी कुठून गोळा करणार. आणि एकटीत काय केलं तर त्याची भीती म्हणून बोलायचं पण नको असं वाटते. आणि लय घाण शब्द वापरतात ते ऐकू पण वाटत नाही कानाला. हा काय चालती काय दिसती. आलं लक्षात माझ्या. मी आहे ना त्या पोरांकडे बघतो. कुठली पोरं आहे ते चष्म्यावाले एक ते ना. ते तर लय नालायक आहेत तात्या. त्याने तर फार नको नको करून सोडले. हा त्याच्याबद्दल आलंय बरं का माझ्या कानावरच. आणि दुसरं कोणतं पोरग आहे ते नाही का त्याचा जीव गेल्यावर नाही बघा ते फार. अहो त्याचा जीव काय गेला आणि ते वागतंय कसं. फार मरी गेले तरी लाजा नाही आता. थांबा तुम्ही एक काम करा आता डायरेक्ट घरी जाओ तुम्ही. मी बघतो काय करायची. चालते चालते तात्या येतो आम्ही. बघा चल ग. आता तेवढं. अक्षा अरे हे बघ ना कसं आहे. असले फोटो कुठून आणि तू तू. अरे भाऊ कॉन्टॅक्ट आपले कॉन्टॅक्ट तेवढे कॉन्टॅक्ट असायला लागते. बघू अजून. हे बघ कसं आहे वाटलं तो तुला झूम करून दाखवतो. कर झूम कर. अरे वाचना संपली ना स्क्रीन कवर बघतो. डोळ्याला त्रास होतो रे त्रास. त्रास होण्यापेक्षा तुला डायरेक्ट समक्ष दाखवतो ना. तू फक्त चल माझ्यासोबत. का काय होत ते काय नाही आपलं असं ते जरा हे होतं अभ्यासाचं बघत होतो. अरे मी बघितला माग ना अभ्यास. काढ एखादा फोटो. पाटील गे आपल्यातलं दिसतंय. बघायचं तुम्हाला एक मिनिट. तुम्ही बघताल ना डायरेक्ट हँग बसाल पाटील. नको या त्रास होईल तुम्हाला. याला हाकल रे इथून. आता कशाला आता झाले गेले. बघतात बघू दे ना का बस. तुला अक्कल नाही आपल्याला नाही. वा 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 कसं आहे, काला 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 एकदम खतरनाक पोरगी. प्रत्येक पोरगा हिच्या जीव वळून टाकतो. दुसरा दाखवून झूम करून दाखवलेला. आता हे झूम करून दाखवतो. येस यायला कसं आहे
अंगाव काटे येतात पाटील. माझ्या मी शताराड झाली. थांबा, अजून दाखवतो. ये बघा कसं आहे. वा 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 वा. हे नाही हे बघा. हे काढ हे हे नाही हे बघा तुम्ही. हे बघू. ही बहीण माझी. मग त्याला काय बघू की. हो पाटील. अरे बघू बघू बघू. हा हे काय आता सांग सांग की. काय बोलताय, तुम्हाला कळत आहे का? माझी बहीण येते, बहीण तुम्ही असं बोलता का? ठेवून दे रे ते मोबाईल. आणि मग बाकीच्या पोरी दुसऱ्याची बहीणच असतात ना. कोणाची आई असती, कोणाची बहीण असती, कोणाची बायको असती. ते चालतं ना तुम्हाला. मग तुम्ही दुसऱ्यांच्या बहिणींची इज्जत करीत नाही, तुमच्या बहिणी बहिणी का? हा बघू की आता आता बोला ना. अरे लाज बाळगा थोडीफार लाज. राहताय कुठं तुम्ही, करताय काय, वागताय कसं? हा जेव्हा आहे ना आपल्या आई नाही तर बहिणीवर प्रसंग येतो का तेव्हा आपल्याला कळतं, त्याशिवाय नाही. अरे प्रेम करा. प्रेम ही लय चांगली गोष्ट आहे. पण हे असलं याला प्रेम नाही म्हणत. अरे आम्ही केलंय प्रेम, पण नुसतं प्रेम एखाद्या पोरीवरच करायचं असं नाही. आपल्या कामावर करा, आपल्या आई वडिलांवर करा, देशावर करा, जमिनीवर करा. तरुण झालं म्हणजे नुसतं तुम्हाला तेवढंच कळतंय, आहे का नाही? नाही पाटील, चुकलं आमचं. अरे काय चुकलं? त्या असल्या चुका आहे ना करताय तुम्ही, त्याचा त्रास तुमच्या बहिणींना आणि घरच्यांना होतोय. आज तुझा बाप गावात किती प्रसिद्ध माणूस आहे, हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवतोय, आणि तो असं वागतो का? हे तुझ्या बापाला कळल्यावर काय वाटेल? थोडीफार जरा लाज आबरू ठेवा, स्वतःची नाही निदान घरच्यांची. नाही पाटील, तुम्ही आमचं डोळं उघडलं. झालं चुकलंच आमचं. आमचं. इथून पुढे असं नाही वागणार आम्ही. आणि आहे ना जरा पुरुष म्हणून वागा. पुरुष असली नामर्दाची कामं नका करू. पुरुष कोणाला म्हणतात माहितीये का? जो रस्त्याने दिसल्यावर एखाद्या बाईला सुरक्षित भावना वाटते त्याला पुरुष, भाऊ, गडी म्हणतात. हे असली कामं तुमची नाही, कोणाची ती ओळखून घ्या आणि वागा तसं वागायचं असेल तर. श्वास हॅलो येतो. कसं आहे दादा? एकदम मस्त आहे. अरे तुला बघितलं जरी ना तरी माझा अर्धा ताण हलकं होते बघ. पण प्रवास कसा झाला? लई धावपळण्याने झाली? नाही ना, अजिबात नाही. डायरेक्ट गाडी होती आम्हाला. भाऊजी तुम्ही कशी आहेत? मस्त. तू कशी आहेस ग? मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? मस्त आहे ग. बरं झालं आला. पुण्याला असतो बिचारा, एवढं कष्ट करतोय, इकडं आल्यावर त्याला पण बरं वाटत असेल. बरं चला येतो मी बरं का, माझी कामं चालू आहे. अरे आपलं जेवढी जमीन पडीक आहे ना ती सगळी बागायत करायचं ठरवलंय. काय आहे? त्याच्यामुळे सध्या लई पळापळ चालू आहे. बरं येऊ का मी? बर बर. मग अजून कसं चाललंय सगळं? मस्त चालू आहे. तुमचं कसं चालू आहे? चांगलं चालेल बाई. वहिनी, हा दादानी एवढा खर्च केला? भाऊजी आता काय सांगू, खूप खर्च आहे अहो तुमच्या भावाला. खूप टेन्शन सुद्धा आहे हो त्यांना. सगळं घरचं त्यांना एकट्यांना बघावं लागतं. खूप धावपळ होते. कोण हातभार लावायला सुद्धा नाही. सगळे एकट्यावर पडतं त्यांच्या. खूप टेन्शन आहे हो. आणि खर्च पण आता कमी नाही, खूप वाढलाय खर्च सुद्धा. अरे हा ते जाऊन द्या, मी कुठे हे घेऊन बसले. तुम्ही बसा, मी मस्त आहे ना चांगलं चांगलं जेवण करते. बर. नाही, मी पण मदत करते तुम्हाला. चला आले आहो. हाय सचिनराव, लय चिंतेत दिसता आता. चिंता सोडा. हा बरं झालं तेवढं काम केलं तुम्ही माझं. घ्या. काय आहे? तुम्हाला त्रास नव्हतो देणार मी, पण माझं प्रकरण लांबलो खूप बँकेतलं. त्रास कशाचा? तुम्हाला गरज होती म्हणून दिलं. आता फक्त वेळेवर परत करा म्हणजे झालं. नाही नक्की, तुम्ही मला वेळेवर मदत केली ना, मी पैसे तुमचे वेळेतच परत करेन. चालतंय, घ्या काळजी. हा. हो का?
दादा कशाला आलते ते? अरे तुला माहिती आहे ना आपली कामं चालू आहेत, पैशाची अडचण होती, बँकेतलं प्रकरण पण नाही मंजूर झालं, मग मी सरळ व्याजाने पैसे घेतलेत. म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेतले? हा. अरे दादा कशाला करायचं एवढं? हे बघ, नसल होत नाही ऍडजस्ट तर बंद कर ना काम, नंतर बघू आपण. एकदा बंद पडलं की बंदच पडलं. काय माहिती आहे का तुला, इतके दिवस आपली जमीन पडीक होती आणि एकदा का आपली जमीन बागायत झाली की हे सगळे पैसे वसूल होतील. पण काही करून मला यंदा बागायत करायचेच. आपल्या वडिलांचं स्वप्न होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या गावात आता आपणच मागं राहिलोय, त्यामुळे ती मला जमीन बागायत करायची. तू नको काळजी करू. पण तरी सांगितलं ना तुला. बरं चल माझ्याबरोबर ये, राडात फटका मारून येऊ आपण. चल. बरं चल. चला. काय ग, कसला विचार करती? अहो आपण किती दिवस इथं थांबायचं, आपण पण जाऊयात की आपल्या घरी पुण्याला. अगं जायचं होतं बरं का उद्या आपल्याला, पण खरं सांगतो माझं मनच होईना. तुमचं मन तसं कुठं होतं, जाऊयात आपण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर. अगं पण दादा बघती ना तू किती कष्ट करतोय, किती धावपळ आहे. हा बरोबर आहे, ते कष्ट करतात, खूप धावपळ आहे त्यांच्या मागं, म्हणून आपण त्यांच्या कामामध्ये लुडबुड करायची का? हे बघ, तू काही पण नको बोलू आणि विचार पण नको करू. मला वाटतंय आपण नंतर जाऊ, थोडे दिवस थांबू. बरं ठीक आहे, करूयात तसं मग. हा चल, आपण दादा सोबत बोलून घेऊ. चल बरं. काय हो, झाली का पैशाची सोय? झाली, पण धावपळच खूप होती ग. तुम्ही नका एवढी धावपळ करू. नाही, सरळ मी काय करतो, नाहीतर एखादा गडी बघतो. पण विश्वासाची कामं गाड्यावर कशी टाकणार ग? त्याला घरचाच माणूस लागतो. ते तर आहेच हो, पण तुम्ही तरी किती करणार? नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. अरे सुहास, काय झालं? किती दिवस तू राहतो आता इथं? जायचं होतं ना तुला. दादा मी जायचं कॅन्सल केलंय. मी असं ठरवलंय, जोपर्यंत आपली शेती बागायती होत नाही ना, 1-2 वर्ष मी इथंच थांबणार. अरे पण तू इथं थांबून करणार काय, आणि तुझी नोकरी? हे बघ दादा, नोकरीचं काय मला नंतर भेटेलच ना, पण तू एकटा धावपळ करणार, एकटा कष्ट करणार, हे बघ मला हे काय बघवत नाहीये. मी जायचं कॅन्सल करतो. अहो भाऊजी, पण तिकडं पण तुमचं नुकसान होईनच की. नुकसानाचं काय आहे, मला नोकरी भेटेलच ना, पण आपल्या पप्पाचं स्वप्न होतं, ही जी आपली पडीक जमीन आहे ना, ती बागायती करायची आणि आपण मिळून काम करू ना, कष्ट करू, लवकर आपली शेती बागायती होईल ना. अरे पण जरा नीट विचार कर, एवढं तुला आम्ही मोठं केलंय, शिकवलंय, आणि तू तुझी सगळी स्वप्न सोडून इकडे माझ्यासाठी थांबणार? अरे दादा, तुझं स्वप्न काय, माझं स्वप्न काय, एकच स्वप्न आहे ना. अरे पण हा तुझा विचार झाला, मानसिक. हा भाऊजी, जी ह्यांची इच्छा आहे ना, तीच माझी इच्छा आहे. आम्ही दोघांनी पण विचार केलाय आणि तुम्हाला बोललोय. बघितलं तू, अगं नुसतं रामायणात राम लक्ष्मण नव्हते, आता पण माझ्या मागे लक्ष्मणासारखा भाऊ आहे. हे बघ, तू काही काळजी करू नको, आपण सगळे व्यवस्थित करू. आता मला फक्त अजून एका हाताची गरज होती, आणि तो माझा भाऊ मला मिळालाय. आता दोघं भाऊ मिळून ना चांगलं करा. बरं चला, मी याला आता सगळी कामं दाखवून आणतो, काय काय चाललंय, कुठं काय चालू आहे, त्याला पण कळलं पाहिजे. हा जमतंय. बरं ठीक आहे, आम्ही जेवायची तयारी करतो. हा 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 चालते. चल. चल.